नमस्कार, मी भरत मुकुंद तामनकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत उदयन आचार्यजी. त्यांचा पहिला भाग आपण सर्वांनी बघितलाच असेल, नर्मदा परिक्रमेचा. आता आपण त्यांचा दुसरा भाग रेकॉर्ड करणार आहोत. तर उदयनजी, तुमचं स्वागत आहे भारत भ्रमंतीमध्ये. तर परिक्रमेमध्ये भेटलेल्या साधू संतांच्या काही आठवणी असतील तर त्या तुम्ही सांगा. मुळात परिक्रमेचा उद्देश हाच आहे की एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा की त्यासी तारी ना पुस्तक गुरुचा वेगी घ्यावा हस्तक. त्यामध्ये ते म्हणतात की गुरुमुखे श्रवण संतमुखे दृढीकरण. म्हणजे गुरुंनी जो बोध केलेला आहे, गुरु आता देहात नाहीत आपले, मग आता हे बरोबर आपल्याला जे समजलंय ते बरोबर आहे की नाही हे अप्रूव्ह कोण करणार? कोणाची तरी अथॉरिटी पाहिजे. मग ते संतच सांगू शकतात. मग असे संत कुठे आहेत? नर्मदा काठावर नक्कीच आहेत. आपण शोधले पाहिजेत. संत कोणाला म्हणावं ते सुद्धा आहे की धनाचा भुकेला संत नव्हे वा मनाचीच त्या भूक असे. जो धनाचा भुकेला असे त्या संत म्हणावे तरी कसे. तो तुमच्याकडनं धन किंवा इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता केवळ बोध करतो आणि ज्याच्या सहवासात त्याच्या तपश्चर्येमुळे तुम्हाला सहज आनंदाची प्राप्ती होत राहते, तो संत ओळखायचा. बरोबर. तो सहजच असतो. सहज बोलणे हितोपदेश असतं. आपण त्यांचं बोलणं इतकं सहज घेतो की हितोपदेश काय तेच विसरून जातो. तेव्हा प्रत्येक साधू संताला तिकडच्या वेळ देता येईल इतका वेळ काढून परिक्रमेला जायला पाहिजे. बरोबर. तर तिकडे सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्याला भेटतात जे महासंत आहेत ते म्हणजे सियाराम बाबा. म्हणजे ओंकारेश्वरून साधारण 70 किलोमीटरच्या आसपास असेल. अगदी एक्झॅक्ट कारण मी काय असं मोजत गेलो नव्हतो, पण एक 70 किलोमीटरवर तेली भट्ट्याण म्हणून गाव आहे. तिकडे हे महासंत जवळजवळ 106 वर्ष वय आहे असं म्हणतात. पण आता जन्मतारीख वगैरे आपण संतांना विचारू शकत नाही, कारण काय नदीचं मूळ आणि साधूचं कुळ विचारू नये. त्यामुळे पण बाबा अतिशय तपस्वी आहेत हे त्यांच्या एकंदर शरीरयष्टीवरनं आपल्याला लक्षात येतं. त्याच्या अंगावर फक्त कौपीन असते. जसं शंकराचार्य म्हणतात की कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. खरा भाग्यवंत कोण? जो फक्त कौपीन असते, ज्याला दुसरं कसलंही व्यवधान नसतं, उपाधी नसते. तर अशी मूर्ती, तपमूर्ती म्हणजे सियाराम बाबा आहे की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर केवळ वैराग्याची मूर्ती त्यासी शरण जावे. अक्षरशः वैराग्याची मूर्ती आहे. बाबांचा आश्रम पण इतका छान आहे. म्हणजे छान आपल्या दृष्टीने आपण कसा विचार करतो की चकचकीत, तसं नाही. तिकडे प्रेम भरलेलं आहे. ते प्रेम ज्याला ओळखता आलं ना त्याला तो आश्रम सुंदर वाटतो. बाबा छानपैकी एक लाकडी आसनावर बसलेले असतात. त्याच्यात त्या आसनावरच मारुतीचा फोटो असतो. रामचरित मानस असतं. अखंड ते रामचरित मानस वाचत असतात आणि मोठा टीव्ही पण लावलेला असतो तिकडे. तर माझ्यासारख्या कुचकट माणसाला मनात पहिल्यांदा आलं की बाबा तर चुकून सुद्धा बघत नाहीये त्या टीव्हीकडे. हा टीव्ही कशाला लावलाय? डिस्टर्बन्स वाटतो आपल्याला. तर बाबांनी ते बहुतेक मनातलं ओळखलं असावं. कारण आम्ही काय करायचो की बाबांकडे दिवसभर सारखे दर्शनाला लोक येत असतात, कारण फार प्रसिद्ध आहेत ते तिकडे. त्याच्यामुळे मग आपण संध्याकाळच्या वेळेला तेली भट्ट्याणला पोचू अशा बेताने आम्ही चालायचो. सगळे एकदा निघून गेले गर्दी की नंतर बाबा ज्या वेळेला निवांत असतात तेव्हा आपण जाऊन बसायचं. त्यावेळेला आपल्याला काहीतरी मिळत असतं. म्हणून संध्याकाळी साधारण 7:30-8 नंतर भोजन प्रसादी झाल्यानंतर बाबांजवळ जाऊन बसलो आणि तेव्हा बाबांनी जवळजवळ 35 मिनिटं वैराग्य या विषयावरच बाबा बोलले. त्यांच्या सेवेकऱ्यांनाही आश्चर्य वाटलं की बाबा एवढं बोलत नाहीत कोणाशी, पण ज्याला आतून तडफड असते की मला संतांकडून काहीतरी हवंय, नाहीतर माझा हा जन्म वाया जाणार आहे, ही तडफड असते, त्याच्याशी मात्र संत आईसारखे प्रेमळ होऊन बोलतात. त्याचा हा पहिला अनुभव मला आला की बाबा 35 मिनिटं बोलले आणि तिन्ही परिक्रमेत खरोखरच 35 मिनिटं बाबा बोलत होते. तर प्रत्येक वेळा त्यांनी वैराग्य हेच विषय सांगितला. वैराग्य केव्हा वाढतं? तर विराग म्हणजे राग म्हणजे आसक्ती. त्या आसक्तीतून कसं सुटायचं याचं मार्गदर्शन बाबांनी केलं. कसं? तर प्रत्येक गोष्ट दोषपूर्ण आहे. साधं उदाहरण बाबांनी जे दिलं त्याचं माझ्या मनाचं काही सांगत नाही
की साखर गोड आहे, सगळ्यांना खायला आवडते, पण डायबिटीस वाल्याला, डायबिटीस वाल्याने खाल्लं तर तो मरणार आहे, जहर आहे ते. त्याप्रमाणे बाबा म्हणाले की विषय हे आपल्याला देहाचं सुख देतात, बरोबर, पण परमार्थिक नाश करतात, म्हणून ते श्रेयस्कर नाहीत. प्रेयस आहेत, प्रिय आहेत आपल्याला विषय, पण परमार्थिक मार्गदर्शनाच्या मार्ग अनुसरताना ते आपल्याला कुपथ्य होतं. त्यामुळे विषय जेवढे त्यागता येतील तेवढे त्यागायचे. मग म्हटलं बाबा हे आम्हाला कसं साधायचं, तुम्ही साधू आहात, सगळं सोडून आलात ते बरोबर, आम्ही कसं साधायचं? तर म्हणे एवढंच करायचं, पानामध्ये जे पडेल ते ज्या चवीचं असेल तसं बिनबोभाट शांतपणे खायला शिकायची, ही पहिली पायरी म्हणाले. मीठ जास्ती पडलं हरकत नाही, नसेल मीठ हरकत नाही, उदर भरणं नो हे जाणीचे यज्ञ कर्म, पोट भरण्यासाठी जेवायचं नाही, तर यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये मी आहुती देतोय, या शुद्ध भावनेने जगायला शिकलो. म्हणजे आतापर्यंत आम्ही नुसतं आपलं जेवताना म्हणत होतो वदनी कवळ घेता, पण त्याचा अर्थ संत संगतीमुळे कळला. तर असे हे महासंत पहिल्यांदा भेटले बाबा, आणि त्यानंतर अनेक संतांची, जगदीश बापू आहेत, अनेक खूप संत तिकडे बघितले तर सगळे संत दिसतील, आणि ज्याची दृष्टी जशी असेल तसा तो त्याला दिसतो. बरोबर. दुसरे एक महासंत आणि माझ्यासाठी खूप विशिष्ट म्हणजे मला वाटलं, आम्ही बडवाहाच्या आधी जे एक विमलेश्वर म्हणून एक स्थान आहे, त्या विमलेश्वरच्या जवळ एक टेकडीसारखं होतं. विमलेश्वरला आमचं दुपारचं भोजन झालेलं होतं, तिकडे सदाव्रत होतं, मग तिकडे कंटाळा करायचा नाही हे आधी शिकवलेलं होतं संतांनी. त्याप्रमाणे आमचं जेवण आम्ही केलं स्वतःच्या हाताने आणि पुढे निघालो होतो. थोडं दमलेलो होतो आणि त्या छोट्याशा टेकाडावरनं हाक आली, चाय पिके जाओ. तर त्यावेळेला आता नुकतं जेवण झालेलं होतं, चहाची काही आवश्यकता नव्हती, पण वरती बघितलं तर एक खूप वृद्ध असे साधू आम्हाला बोलवत होते. म्हटलं आपण यांना टाळून जायचं नाही, कारण आतापर्यंत मैयाने आपल्याला खूप शिकवलेलं होतं की कोणाला टाळून गेल्यावर कशी शिक्षा होते, हे सगळं अनुभवल्यामुळे आपण आता शहाणे झालेलो होतो थोडेसे. तर गेलो वरती, मग बाबांनी चहा दिला, इच्छा नसताना सुद्धा त्यांनी दिलाय ना तो प्यायचा. चहा पित असताना बाबांनी मला विचारलं की गुरु मार्गी लगते हो. मतलब थोड़ा बहुत प्रयास करता हूँ गुरु मार्ग पे चलने का, आपके गुरु कौन है? तर त्याआधी म्हणजे मी त्यांना उत्तर देण्याच्या आधी मी पण प्रश्न विचारला की बाबाजी तुम्हाला कुठल्या नावाने ओळखायचं, कारण तिकडे तुमचं नाव काय म्हटलं तर ते विचारतात आत्म्याचं की शरीराचं, म्हणजे आपली पंचायत होते पुढे, त्यापेक्षा तुम्हाला कुठल्या नावाने ओळखायचं असं एक सेफ प्रश्न विचारायचा. बाबा म्हणाले की मला लोक बर्फानी बाबा म्हणतात. मग माझ्या लक्षात आलं आपण कीर्ती ऐकलेली आहे यांची, यांचं वय खूप जास्ती आहे म्हणून. तर मी त्याला म्हटलं की बाबाजी मी असं ऐकलं की तुमचं वय खूप आहे, 100च्या पुढे आहे. तर बाबाजी म्हणाले की होय लोक म्हणतात 125 आहे, पण मला आठवत नाही म्हणे माझं वय किती आहे, कारण संत असं सांगतच नाही, कारण त्यांना स्वतःची महती वाढवायची नसते. पण ती वृद्ध तपोमूर्ती होती. मग त्यांनी विचारलं की आप गुरु मार्गी लगते हो, आपके प्रश्न से ही पता चलता है. म्हटलं होय थोडं बहुत आहे. म्हणाले आपके गुरु कोण? मग मी सांगितलं की कलावती देवी बेळगाव, म्हणजे बेळगावमध्ये आईची समाधी आहे. उनके गुरु कौन है? तर मी सांगितलं की सिद्धारूढ स्वामी हुबळी. तर ते म्हणाले की होय ते माझ्या हिमालयातल्या गुंफेमध्ये 3 दिवस राहायला आलेले होते. म्हणजे सिद्धारूढ स्वामी होऊन गेल्याला पण आज म्हणजे त्यांनी अवतार घेऊन 100-150 वर्षापेक्षा जास्ती काळ होऊन गेलेला होता, आणि ते ह्यांच्या गुंफेमध्ये 3 दिवस राहिले होते हिमालयामध्ये, म्हणजे ह्यांचं वय कितीतरी जास्ती होतं. अशा विभूतींची दर्शन करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराला त्रास द्यावा लागतो की आता माझं जेवण झालंय, चहा नको, मी आता जातो पुढे. मग अशा महासंतांच्या दर्शनाला मी मुकलो असतो. त्यामुळे एवढं फक्त अलर्ट राहायचंय की कोणी हात मारलं तर जाऊन पाय धरायचे, त्यांचे नको असेल काही तर साखर त्यांच्या हातात घ्यायची, त्यांच्याकडे हातचा प्रसाद म्हणून, आणि पुढे जायचं. एवढं थोडासा नियम पाळल्यामुळे आणि प्रत्येकाशी आदराने बोलायचं, त्यामुळे अनेक संतांच्या भेटी होत गेल्या, त्यांची मार्गदर्शन पण मिळत गेली. परिक्रमेत भेटलेल्या नर्मदा तटावरील लोकांविषयी तुम्ही काय सांगाल? त्यांच्याविषयीचे काय अनुभव आहेत तुम्हाला?
मी सांगण्यापेक्षाही आधी आपण मार्कंडेय ऋषी काय म्हणतात ते बघूया. मार्कंडेय ऋषी म्हणतात, हजारो जन्मांची पुण्याई असेल तर नर्मदा माईचं दर्शन घडतं. म्हणजे प्रवासातनं जाता येता सुद्धा दर्शन घडणं हजारो जन्मांची पुण्याई आहे. लाखो जन्मांची पुण्याई असेल तर नर्मदा परिक्रमा घडते. आणि कोट्यावधी जन्मांची पुण्याई असेल तर नर्मदेच्या तटावर निवास मिळतो. हे आधीच मी वाचलेलं असल्यामुळे जो जो नर्मदा तटावर भेटेल तो कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात योगी असणार आणि म्हणूनच तो तिकडे आलेला आहे. म्हणजे तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ही भावना माझ्या मनात कायम होती. त्यामुळे अगदी शेतकरी असू देत, कारण आपल्याला इकडे वंदन भक्ती अक्रूराने जी शिकवली की वृक्षाच्या मुळाशी सुद्धा तो लोटांगण घालायचा, की वंदी तो श्वान सुंकर, म्हणजे गोकुळामधल्या डुकरांना कुत्र्यांना सुद्धा अक्रूराने नमस्कार केलेला आहे. का तर तू रोज कृष्णाला बघतोस, म्हणजे तू नक्कीच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस, तू कुठल्या तरी जन्मात योगी होतास म्हणून कृष्णाबरोबर आज आहेस. ही जी भावना आहे ना, ही परिक्रमेमध्ये माझ्या मनामध्ये सतत यायची की हे रोज माईचं जल पित आहेत, माईचं दूध पित आहेत आणि माईने त्यांना कुशीत बसवून घेतलेलं आहे. म्हणजे हे योगी आहेत. दिसायला ते संसारी असतील, आदिवासी असतील, कोणी का असेना, बाहेरच्या रूपावर आपल्याला भुलायचं नाहीये. ती माईचे पुत्र आहेत म्हणून ते माई जवळ आहेत, माईनी त्यांना निवडलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाबद्दल आदरच माझ्या मनात होता. आणि मध्य प्रदेशातल्या सगळ्या लोकांनी तो सार्थ पण ठरवला की कोणीही परिक्रमावासी म्हणून, किंवा म्हणजे आपल्याकडे आता काही नाहीये, आपल्या म्हणजे भिकाऱ्यासारखी जो अवस्था असते आपली, तिकडे पैसा नसतो, काही नसतो, पण तरी सुद्धा ते महाराजजी, बाबाजी असं म्हणून हाक मारतात आणि आपल्याला जेवायला घालताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, खरं तर आपल्याकडनं त्यांना काही मिळत नसतं. मिळालंच तर काय मिळतं, भाजी एवढी चांगली नव्हती झाली, बाहेरनं जाताना आपण काहीतरी म्हणजे पुढे जाताना काहीतरी डोक्यात किंवा बोलत असतो की ते आधीचा आश्रम छान होता, इकडे काही एवढं बरोबर नव्हतं, असे आपण लोक असतो. पण अशा लोकांना सुद्धा निरपेक्षपणे जेवायला पिढ्यान पिढ्या घालणारी जे आहेत तिकडे, ते माझ्यासाठी तरी पूजनीय आहे. आणि प्रत्येक परिक्रमावासीसाठी ते पूजनीय आहेत, कारण ते आहेत म्हणून असं परिक्रमा घडते. त्यामुळे एक कृतज्ञता माझ्या मनात त्यांच्याबद्दल आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य आहेत, अशी व्यक्ती सुद्धा ज्यावेळेला तुम्हाला जेवायला घालते त्यावेळेला आपल्याला आपल्या भुकेचा राग येतो की ती व्यक्ती स्वतः उपाशी राहणार आहे. आपण ते आधी सांगत नाहीत की आमच्या वाटचं तुम्हाला देतोय. परिक्रमेत असताना एका घरातनं असं आम्ही निघालेलो होतो आणि लहान मुलं खेळत होती त्या घराच्या अंगणामध्ये वगैरे अशी, आणि म्हणजे कुडाची झोपडी ती. आम्ही आपलं त्या भाकरी काय त्याने दिली होती ते खाऊन निघालो. आणि त्या मुलं पण आली, बाबाजी नर्मदे हर जा रहे हो, फिर से आना. अगदी म्हणजे जणू काय आमचे नातेसंबंध असल्यासारखं त्याने हे केलं, आमंत्रण केलं की परत या म्हणून. म्हटलं बाबा बाळांनो तुमचं जेवण झालं का, आपका भोजन हो गया का. त्यामुळे आमच्या वाटचंच तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही आता उद्या जेवणार. पण हे सांगताना सुद्धा चेहऱ्यावर राग नाही किंवा आपल्या वाटचं त्यांनी खाल्लेलं आहे म्हणून काहीतरी काय म्हणावं त्याला कुठेतरी दुःख, हे सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं नाही. अजून एका ठिकाणी आम्ही गेलो होतो तर भाजी संपलेली होती आणि त्या घरातला लहान मुलगा जेवायचा होता. बाकी त्याच्या आईने सांगितलं की म्हणजे त्यांनी पहिल्यांदा विचारलं मैया मुझे, म्हणजे आई मला भाजी वाढ. तर म्हणाले भाजी तर महापूर्ण हो गया बेटा, ठीक आहे शक्कर दे दो. त्या मुलांनी शांतपणे भाकरीला म्हणजे साखर आणि भाकरी आनंदाने आमच्याच पंक्तीत बसून खाल्लं. पण त्या भाजीचा घास माझ्या घशाखाली उतरेना, कारण ह्या घरातला हा मुलगा, ह्या अन्नावर ह्याचा प्रथम अधिकार आहे. पण तो इतक्या शांतपणे ठीक आहे संपली, मला साखर दे. म्हणजे आपल्या शहरी संस्कारात आणि तिकडची संस्कृती ह्याच्यात खूप तफावत दिसली. आणि मी खरोखर म्हणजे नमस्कार करतो तिकडच्या काठावरच्या सर्व जे सेवाधारी आहेत त्यांना. बरोबर. परिक्रमेमध्ये आलेल्या काही दैवी अनुभूतींबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काही दैवी अनुभूती आल्यात? मी तुमची पुस्तके वगैरे वाचली आहेत, त्याच्यामध्ये मला माहिती आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता खरं परमार्थामध्ये असा एक नियम आहे
की आलेला आपले अनुभव जे विशेषतः देवाचे आणि आपले आहेत ते जास्ती उघड करून म्हणजे माझ्या गुरुजींचंच वाक्य खूप सुंदर आहे. ते म्हणाले की एक प्रसंग सांगतो तुम्हाला की माझे गुरुजी राज नरहरिगिरी स्वामीजी हे कधी कधी भाव विभोर व्हायचे. देवीची पूजा करता करता आम्हाला आपलं दिसायचं की ही मूर्ती आहे छान सजवलेली, पण त्यांना प्रत्यक्ष जगन्माता त्याच्यामध्ये दिसत असेल आणि त्यामुळे ते भाव विभोर होऊन डोळ्यातनं पाणी त्यांच्या वाहायचं आणि खूप छान अभंग म्हणायचे ते. तर मला असं मनात वाटायचं की आपण एक छानपैकी व्हिडिओ काढून ठेवूया त्यांचा. म्हणून मी व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल हातात घेतला. त्या क्षणी त्यांची भावसमाधी तुटली. मला म्हणाले की उदयनजी, ये वीडियो में रिकॉर्ड करने से अच्छा है कि मन में रिकॉर्ड करो. कारण का म्हणाले की देवाचा आणि आपली भक्तीचा जो संबंध आहे हा पती पत्नीच्या संबंधासारखा आहे. त्याचं कोणी रेकॉर्डिंग करत नाही. तो फक्त अनुभवाने ते प्रेम जे आहे ते अनुभवायचं आहे. त्याच्यामुळे नर्मदेवर प्रेम करा. मैया तुमच्या जवळ बरोबर चालत राहते आणि कधीतरी सगुण रूपात समोर येऊन सुद्धा जाते. ते ओळखण्यास इतकी मात्र उपासना आपली झाली पाहिजे. एवढं मात्र मी मनापासून सांगेन. दैवी अनुभूती येतातच, त्यासाठीच आपण तिकडे जात असतो. अगदी छोटंसं आता म्हणजे तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो की अमरकंटकला मी पोहोचलो परिक्रमा करता करता आणि तिकडे पगली मीरामाई म्हणून एक संत आहेत. उन्मनी अवस्थेत असतात, म्हणजे असं जटा वगैरे वाढलेला. म्हणजे आपण खरं सांगू का, मुंबईत जर त्यांना बघितलं ना तर आपण 10 पैसे देऊ हातावर आणि पुढे जाऊन सांगू असं त्यांचा वेश असतो. पण बाह्य वेशावर तिकडे बिलकुल बोलायचंच नाहीये. तर त्या माईंचं दर्शन आणि त्यांचं मी कीर्ती ऐकलेली होती की त्या अमरकंटक मध्ये असतात आणि बोलल्या तर नीट बोलतात, नाही तर बोलतही नाही. मी गेलो दर्शनाला आणि बघितल्या गंमत अशी झाली, त्यांनीच पायावर डोकं ठेवलं. आता हे पूर्णपणे अनपेक्षित होतं मला, कारण पण तेव्हा सद्गुरूंचं आपण इतकी वर्ष करत असल्यामुळे जागृती येते. तशी ती जागृती मनामध्ये होती की हा नमस्कार त्यांनी जो केलेला आहे तो मला नाहीये. ही कशी तर एक गोष्ट आहे की एक कुंभार होता आणि त्या कुंभाराची तो छान मूर्ती वगैरे चांगला करायचा. तर त्यांनी एक कृष्णाची फार सुंदर मूर्ती राजासाठी म्हणून केली होती, राजाला भेट द्यायला म्हणून. आणि ती त्यांनी गाढवावर लादली, कारण जड होती मूर्ती म्हणून गाढवाच्या पाठीवर लादली मूर्ती आणि तो निघाला. प्रत्येक जण नमस्कार करायचा. गाढवाला थोड्या वेळाने वाटायला लागलं आपण गेलो की लोक नमस्कार करतात. आणि मग काय कोणी हार घालायला लागलं. मग आता मूर्तीला सगळे हार घालून जागा राहिली नाही. मग गाढवाच्याही गळ्यात काही जणांनी हार घातले. गाढवाला वाटलं आता आपण झालोच संत. पण जेव्हा राजवाड्यामध्ये गेल्यानंतर मूर्ती उतरवली तेव्हाही गाढव त्याच अभिमानात होता की हा मी कोणतरी आहे. पण जेव्हा त्या कुंभाराचा काठीचा तडाखा पाठीवर बसला तेव्हा तो गाढव भानावर आला की आपण गाढवच आहोत. मूर्ती होती तोपर्यंत आपल्याला मान होता. तर ही गोष्ट एका क्षणात आठवली तिकडे. गुरु तुम्हाला जागृत करते. गुरु का पाहिजे की हा नमस्कार आहे ना हा तुला नाहीये आणि ही महासंत आहे, ही तुझी परीक्षा घेते. तिला मी साष्टांग नमस्कार घातला. मी म्हणाले अरे अच्छे गुरु के चेले हो म्हणाले. आणि नंतर तिने सगळं सांगायला सुरुवात केली. म्हणाली की शादी तो तूने की नहीं बेटा, घर गृहस्थी बसाई नहीं, तुझे काय का डर है, तू तो भवसागर से पार हो जाएगा, तेरे कर्म सब खत्म हो गए. आणि म्हणाली की क्या चाहिए तुझे. तर म्हटलं बस नर्मदा माई का दर्शन चाहिए और कुछ नहीं चाहिए. उसकी आस लगा के आया हूँ. फक्त माईने एक, कारण ती समोर साकार येऊन आपल्याशी बोलणं एवढी आपली योग्यता नाहीये, पण एक तिचं काहीतरी झलक दिसावी. तर तिने सांगितलं की मैया ने तो दर्शन दिया लेकिन तुझे समजा नाही. मैया तुला दर्शन देऊन गेली पण तुला काही समजलं नाही. म्हटलं माई आता तू तरी सांग मला की कुठे दर्शन दिलं. तर म्हणे अरे शूलपाणी ज्यावेळेला तू जात होता त्यावेळेला भिलखेडा नावाचं गाव लागलं आणि तुझ्या कमंडलूतलं पाणी संपलेलं होतं. तेव्हा पिवळ्या फ्रॉक मध्ये एक डोक्यावर कळशी घेऊन मुलगी आली होती आणि तिने तुला तू न मागता पाणी पाजलं. ती दुसरी कोण होती म्हणाली. त्यावेळेला अक्षरशः रडू आलं. आणि तेव्हा मला परमपूज्य आईंच्या बालोपासनेतलं हे जे वाक्य आहे प्रार्थनेतलं
की तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे. देवाकडे मागायचं काय तर तू समोर आहेसच, पण मी ओळखू शकत नाही तुला, तेव्हा मला असं ज्ञान दे की तू समोर आहेस हे मी ओळखू शकेन. तर अशा खूप छान छान गोष्टी घडत असतात आणि आपल्याला संतांमुळेच कळतं की अमुक अमुक व्यक्ती होती, ती अशी होती, ती साक्षात देवीच होती किंवा अमुक होतं, पण आपल्याला समोर असताना लक्षात येत नाही कारण आपलं पुण्य कमी पडतं. बरोबर. परिक्रमा करताना परिक्रमावासियांनी काय काळजी घ्यावी जेणेकरून नर्मदा तटाचे पावित्र्य व स्वच्छता राखली जाईल? एक दीपदान म्हणून प्रकार आहे आणि पुराणातही सांगितलेलं आहे, पण तो आहे कार्तवीर्यार्जुन जो होता त्याच्यासाठी दीपदान म्हणून सांगितलेलं आहे. नर्मदा माईलाही दीपदान अतिशय आवडतं, पण कुठलीही गोष्ट पुराणामध्ये एका प्रकारे सांगितली असते आणि आपण ती आपल्या पद्धतीने बदलून त्याचा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय हानिकारक असा प्रयोग आपण करत असतो. त्यामध्ये सांगितलं की मातीचे दिवे किंवा पानाचे दिवे घ्यायचे, त्याच्यामध्ये कणकेचा छोटा दिवा तयार करायचा, तूप धरून राहायला पाहिजे किंवा त्यासाठी म्हणून कणकेचा दिवा, आणि असं दीपदान नर्मदा माईमध्ये करायचंय. जेणेकरून काय होईल की पाणी हे बायोडिग्रेडेबल आहे, आपलं पान हे बायोडिग्रेडेबल आहे, त्याच्याने पर्यावरणाची हानी होत नाही. दुसरं, त्या पाण्यामध्ये जे जीवजंतू राहतात म्हणजे मासे आहेत किंवा इतरही काही प्राणी असतील तर त्यांचं उदरभरण आपल्या त्या पीठामुळे होतं. ह्याच्यात कुठेही म्हणजे पर्यावरणाची हानी होत नाही. पण माझा दिवा जास्तीत जास्त लांब गेला पाहिजे म्हणून प्लॅस्टिकचा दिवा, ते जे प्लॅस्टिकचे द्रोण असतात त्याच्यामध्ये दिसायला ते तुम्हाला छान दिसेल, पण त्याच्यामुळे पुढे जाऊन कुठेतरी ते अडकणार आहेत आणि गाई गुरं त्यांना बिचाऱ्यांना ती बुद्धी नाही, त्यांच्या पोटात तेच प्लॅस्टिक जाणार आहे, त्याच्या तटावरनं ते बाजूलाच जाणार आहेत ना ते प्लॅस्टिकचे दिवे. तिकडचं म्हणजे जैविक विश्व सगळं आपण केवळ आपल्याला छान दिसावं ह्यापायी आपण ते नष्ट करतोय, तर हे अजिबात करू नका. दुसरे एका संतांनी मला सांगितलं की दीपदान जेव्हा आपण एखाद्याला दिवा देतो तेव्हा त्याच्या अंगावर दिवा ठेवतो का, त्याच्या हातात देतो, बरोबर, की जो सुरक्षित पण राहायला पाहिजे. तसं नर्मदा जे जर आपली आई आहे आणि तिला जर सगळ्या जाणीवा आहेत तर तिच्या अंगावर ते पेटते दिवे ठेवून ती खुश होईल काय? दीपदान जरूर करायचं, पण तिच्या तटावर दोन्ही तट तिचे दीपानी उजळवून टाका आणि नंतर ते दिवे तुम्ही काढून सुद्धा टाका तुमच्या हातानेच. हे सगळ्याच बाबतीत आहे बरं का, म्हणजे नर्मदेच्या बाबतीत म्हणत नाही, गणेशोत्सवात सुद्धा आपल्याला गणपतीचं व्रत मुद्गल पुराणात इतकं सुंदर सांगितलेलं आहे की शेतामधली माती आणायची मुठभर, त्याचा अंगुष्ठ मात्र गणपती करायचा आहे, त्याची पूजा करायची आणि परसातल्या विहिरीत त्या लाल मातीपासून तयार केलेला गणपती विसर्जन करायचं आहे. कुठेही पर्यावरणाला हानी आपल्या वेद पुराणांनी सांगितलेली नाही. आपल्या सुखासाठी आपल्या शोसाठी आपण मोठमोठ्या मूर्ती आणायला लागलो आणि आपल्याच धर्मापासून आपण लांब जायला लागलो. तर परिक्रमावासींनी काळजी हीच घ्यायची आहे की माझ्यामुळे जसं पक्षी फळं खातात आणि त्या फळाची बी असते ती त्यांच्या विष्ठेद्वारे पडून पुन्हा रुजते, म्हणजे ते पक्षी फळं खाऊन घाण करत नाहीत तर पर्यावरणाला मदतच करतात. एवढं जरी पक्ष्यांकडनं आपण शिकलो ना की नर्मदा तट स्वच्छ ठेवायचा आहे आणि तिच्या पर्यावरणाची काळजी घ्यायची आहे, म्हणजे त्या व्रताला खरोखर तुम्ही पुढच्या पिढ्यांसाठी नर्मदेला तिचं संगोपन करताय, हे खरं पुण्य आहे. पिढ्यानपिढ्या ती अशीच वाहत राहावी, अक्षुण्ण प्रवाह तिचा वाहत राहावा, स्वच्छ राहावा. आणि वनस्पतींची लागवड केल्यामुळे नॅचरली ज्या गोष्टी होतात की त्या मुळ्यांपासून पाझरणारा रस तिच्यामध्ये मिसळून तिचं जल औषधीमय बनतं, हे पूर्वीच्या ऋषीमुनींनी जाणलेलं होतं. म्हणून नर्मदा रहस्यामध्ये तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आमका वृक्ष नर्मदेच्या काठी लागल्यावर काय फळ आहे, त्या फळाच्या आमिषाने का होईना आपण ती लागवड करावी. बरोबर. आपल्याला परिक्रमेच्या वेळेला आता एक योजक म्हणून संस्था आहे, ती चांगलं काम करते आहे या गोष्टीवर, किंवा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत जे सीड बॉल्स देतात की परिक्रमा करताना तुम्ही सीड बॉल्स टाकत जा. आणि त्या निमित्ताने कसं आहे की आता आपण जे शूलपाणीचं वर्णन पुराणामध्ये ते दिलेलं आहे की वाटही दिसत नाही पुढे,
किंवा बिडकर महाराजांच्या चरित्रात वाचलं की शूलपाणीतून बाहेर पडल्यानंतर अंगावर एकही इंच जागा अशी नसायची की जिकडे खरचटलं नाही, इतकी घनदाट झाडी होती. पण आता ज्यावेळेला झाडी असं आपण म्हणतो, शूलपाणीची झाडी काही नाही, उघडे बोडके डोंगर आहेत सगळे, ते चढणं उतरणं ही कसरत होते. पण म्हणजे पर्यावरणाचा किती ऱ्हास झालेला आहे. तो ऱ्हास आता आपण परिक्रमा करतो, शेकडोंनी, लाखोंनी, हजारोंनी परिक्रमा चालले, बसनी करणारे लाखो आहेत आणि हजारोंनी पायी करणारे आहेत. या प्रत्येकाने सीड बॉल्स वगैरे टाकून निसर्गावरच सोडून द्यायचं की याचं संगोपन तू कर. एवढं जरी केलं तरी ती झाडी पुढच्या पिढ्यांना अनुभवायला मिळेल, एवढं जरी काळजी घेतली तरी. आणि दुसरं म्हणजे परिक्रमेचा खरा नियम काय आहे की एकट्याने परिक्रमा करावी. माझं प्रारब्ध संपवायचं आहे तर मी एकट्याने जायला पाहिजे. माझ्याबरोबर मी दुसऱ्या कोणाला घेतलं तर त्याचं प्रारब्ध आणि माझं प्रारब्ध हे जर मिळत नसेल, त्याला सुखात ठेवायचं असेल आणि माझ्या नशिबी त्यावेळेला दुःख असेल तर त्याच्यामुळे माझं प्रारब्ध तसंच राहतं, त्याच्या सुखामुळे मी पण सुखात राहतो. त्याच्यामुळे शक्यतो संग करायचा नाही कोणाचाही, माणसांचा नाही, पैशाचा नाही किंवा जागेचाही नाही. एखादी जागा आवडली तर राहिलो तिकडे कायमच, मग परिक्रमा झाली नाही, प्रारब्ध तसंच राहिलं. तर प्रारब्ध संपवण्यासाठी आपण परिक्रमा करतो हे मनाला आधी पटवायचं आहे आणि त्याच्यात माझ्या वाट्याला जे यायचं ते मी भोगणार आहे, त्यामुळे मी एकट्याने जायचं. पण आपल्याला तेवढं धैर्य नाही बाबा, ठीक आहे मग दोघांनी करा. नर्मदा काठी फार सुंदर एक 4 ओळी म्हटली जाते. एक निरंजन, दो सुखी, 3 में खटपट, 4 दुखी. एकटा आहे तो निरंजन, त्याला साक्षात्कार लवकर होणार, कारण का तो कशातच बांधला गेलेला नाही, तो त्याच्या मनाचा राजा आहे आणि नर्मदा त्याच्याशी कसं खेळणार आहे त्याचं स्वातंत्र्य तिला पूर्ण आहे. दुसऱ्याचं प्रारब्ध ढवळाढवळ करायला नाहीये मध्ये. नर्मदा माईच्या लीलेमध्ये दुसऱ्याचं प्रारब्ध येणार नाही, जे मला ती द्यायचं ती देऊ शकते. पण तेवढं नाही तर दो सुखी, 2 जण जा, हरकत नाही. पण त्यावरती गेलं की मग मात्र 3 में खटपट आणि 4 जण गेले की दुःखी. त्याच्यावरती आता तुम्ही ठरवायचं किती जणांना न्यायचं. कारण मी हे स्वतः अनुभवाने सांगतो, पहिल्यांदा आम्ही 8 जण निघालेलो होतो परिक्रमेला. मग आज काय ह्याचाच पाय दुखतोय, उद्या त्याला जेवण मिळालं नाही, परवा त्यालाच ताप आला. अरे हा जर संसार करायचा होता मग नर्मदा काठी कशाला, घरीच करायचं की घरी तेच करतो की आपण एकमेकांमध्ये अडकतो आणि स्वतःच्या सुखाला मुकतो. परिक्रमेत संघ करू नये, 1 जण किंवा 2 जण, यापेक्षा संख्या वाढवू नये. आता असं बघायला मिळतं ना की 500-500 जण, 400-400, 300 जण, त्या गावाची कपॅसिटीच नसते. आता आम्ही ज्या लछोरा गावामध्ये जे आश्रमाचं काम चाललेलं आहे तर त्या गावाची मूळ म्हणजे घरं जी आहेत ती 300 घरं आहेत. 300 घरं आणि 700 माणसं राहतात तिकडे. अशा गावात एकदम 300-350 लोक आल्यानंतर त्या गावावर किती ताण पडत असेल. आणि 300 जणांचं प्रारब्ध येणार आहे. प्रारब्धाचा तुम्ही एक विचार सोडून द्या की आम्हाला नाही बाबा प्रारब्ध विरब्ध नाही, काही संपवायचं नाही. पण त्या गावावर किती ताण येणार आहे, स्वच्छतेवर किती ताण येणार आहे. त्याच्यामुळे ही साधना होऊ शकते का? वारी होऊ शकते. वारी सुद्धा म्हणजे वारी हा विषयच वेगळा आहे. तिकडे तुम्हाला सगळ्या व्यवस्था आहेत. तुम्ही 1500 रुपये भरून दिंडीमध्ये जायचं आहे, तुमची जेवणा खाण्याची आणि नंतरच्या स्वच्छतेची सगळी व्यवस्था त्याच्यातनं होत असावी. परिक्रमेत तसं नाहीये. त्यामुळे परिक्रमेमध्ये इतका ताण द्यायची गरज नाहीये. जायचंय तर एकट्या दुकट्याने जायचंय, स्वतःचं प्रारब्ध संपवायला जायचंय, हे मुख्य लोकांनी. आणि आपल्यामुळे गाव किंवा परिसर घाण होणार नाही याची काळजी घेतली तरी खूप काहीतरी केल्यासारखं होईल. सर्वांना तुम्ही परिक्रमा करण्याबाबत काय सल्ला द्याल? सल्ला हाच देईन की त्या ज्या देवतेची आपण आराधना करणार आहोत तिच्याशी आपण मनाने किती एकरूप झालोय पहिल्यांदा, हे प्रत्येकाने तपासून बघावं. हे सांगायला काय दुसरं कोणी सांगू शकत नाही. मला नर्मदा हवी आहे का? मला तिचं दर्शन हवं आहे का? खरोखर मला नड आहे का तिची, की तिच्याशिवाय माझा उद्धार होणार नाही, एवढी आपली भावना झाली आहे का? तर परिक्रमेला जावं. बरोबर. आणि ती भावना होण्यासाठी, बरं आपली एकदम नसते, आपण सगळेजण संसारात सापडलेली माणसं आहोत, त्यामुळे एकदम आपल्याला काही अशी भावना वगैरे होत नाही. मग ती होण्यासाठी आम्ही घरी काय प्रयत्न करतोय?
माझ्या गावची नदी आता किशोर पवनीकर म्हणून आहेत नागपूरला, ते एक छान, माझी गाव नदी ही माझी नर्मदा. एवढी जरी भावना झाली ना की माझ्या गावातली नदी मी स्वच्छ करीन आणि मग नर्मदेकडे जाईन, त्यावेळेला नर्मदेकडनं जो काय आशीर्वाद मिळणार आहे, जी काय पाठीवर ताप मिळणार आहे ती वेगळी आहे. हे म्हणतात की हे सामाजिक झालं. मग आध्यात्मिक काय करावं, तर आध्यात्मिक म्हणजे नर्मदा कवच आहे, त्याचं पठण रोज घरी करावं. कवच करता करता म्हणजे पूर्वे मे नर्मदां पातु पश्चिमे वालुवाहिनी, असं म्हणजे ती पूर्वेला ती आहे, पश्चिमेला ती आहे, दक्षिणेला ती आहे, उत्तरेला ती आहे, माझ्या डोळ्यामध्ये ती आहे, नाकामध्ये ती आहे. देवो भूत्वा देवम यजेत, देव होऊन मग देवा त्या भूमिकेत जायला पाहिजे आपण, की मी जर माझा देह नर्मदा आहे, माझा देह जर मी स्वच्छ ठेवतोय तर हा जो तिचा पंचभौतिक देह आहे, जलाचा देह आहे, तोही स्वच्छच ठेवला पाहिजे. ती अनन्य भक्ती जागृत होण्यासाठी ती आणि मी हा भेद न राहता तीच मी तत्त्वमसी ह्या अवस्थेपर्यंत जायचंय आधी घरी. बरोबर. त्यानंतर तिची सहस्त्रनामं आहेत. त्या सहस्त्रनामाचं ना मी एक पुस्तक जे आणलेलं आहे, त्या ब्रह्मकार म्हणून एक आहेत, चंद्रकांत केशव ब्रह्मकार म्हणून जळगावचे आहेत, त्यांनी एक फार मोठं श्रेष्ठ कार्य करून ठेवलंय आता. म्हणजे मी खरोखर त्यांना नमस्कार करतो मनापासून, की नर्मदा पुराणातच नव्हे तर सगळी पुराणं धुंडाळून नर्मदेशी संबंधित जी जी स्तोत्र आहेत, जी जी माहिती आहे, जी जी महती आहे, ती त्यांनी एका नर्मदा स्तोत्र सुद्धा म्हणून एका पुस्तकामध्ये सगळी साधकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. अतिशय श्रेष्ठ पुस्तक त्यांनी तयार केलेलं आहे. त्यामध्ये नर्मदा सहस्त्रनाम आहे. आणि हे नर्मदा सहस्त्रनाम कशात येतं तर भवानी तंत्र. आता ह्याच्यात सुद्धा म्हणजे थोडंसं विस्तार होतोय हा, की भवानी हा शब्द आपण काही चांगला म्हणून वापरत नाही. खरं त्या शब्दाचा अर्थ काय आहे, भवात नियते सा भवानी, जी भवातून पार करते, भवसागरातून पार करते ती भवानी. मग ह्या भवानी तंत्रामध्ये नर्मदा सहस्त्रनाम आहे, म्हणजे ती भवसागरातून पार करणारी नर्मदा आहे हे त्याच्यात आपोआप अधोरेखित होतं. ही भवसागरातून पार होण्यासाठी ही साधना आहे. कुठली? नर्मदा सहस्त्रनाम. हे कुठे वाचलं असता काय मिळतं हे सुद्धा फलश्रुतीमध्ये फार सुंदर सांगितलंय. व्याधी नाश होण्यासाठी, आपल्याला व्याधी आहेत ना अनेक, तुम्ही म्हणता गुडघ्याचा त्रास होतो, अमकं होतं, मग त्याच्यासाठी सहस्त्रावृत्तीचा पाठ आहे. म्हणजे 1000 नर्मदा सहस्त्रनामाचे पाठ झाल्यानंतर व्याधी निवृत्ती होते. हे भगवान शिवांनी सांगितलंय, उदयनाचार्य किंवा ब्रह्मकारांनी सांगितलेलं नाही, भगवान शिवांनी सांगितलंय. इतरांवर विश्वास ठेवू नका, पण शिवांवर तर विश्वास ठेवा. शत्रुनाशासाठी शिवालयामध्ये बसून नर्मदा सहस्त्रनामाचा पाठ करावा. आता आपण परिक्रमा करत असताना शिवालयात अनेक म्हणजे 66 कोटी शिवलिंग आहेत वगैरे तिच्या काठावर. बरोबर. म्हणजे आपण जिकडे राहणार आहोत तिकडे कुठेतरी एक तीर्थ आहे, इकडे कुठेतरी शिवलिंग आहे. बरोबर. संध्याकाळी आपल्याला दुसरं काम काही नाहीये, जेवण झाल्यानंतर महाप्रसादी झाल्यानंतर दुसरं काम काही नाहीये, शांतपणे जावं त्या शिवालयामध्ये, नर्मदा सहस्त्रनामाचा पाठ करावा. त्यांनी काय होतं, शत्रुनाश होतो. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला कोणी शत्रू नाही, आमचं कोणी वाईट केलं नाही, आम्ही कोणाचं वाईट केलं नाही, पण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 शत्रू तर सगळ्यांना आहे. त्यांच्या नाशासाठी सुद्धा याचा पाठ करता येतो. त्यानंतर लक्ष्मी प्राप्ती, विष्णू मंदिरं, अनेक रामाची मंदिरं आहेत, विष्णू मंदिरं तिकडे आहेत नर्मदा तटावर, तिकडे जाऊन पाठ केल्यानंतर लक्ष्मी प्राप्ती होते. तर लक्ष्मी कोण, जिचं परिपूर्ण लक्ष नारायणाकडे लागलेलं आहे, ती समाधानी वृत्ती म्हणजे लक्ष्मी आहे. आध्यात्मिक अर्थ घेऊन तसं करता येतं. ज्याला खरोखरच पैसा पाहिजे त्याला तोही देते ती. म्हणजे गौरीशंकर महाराज म्हणून संत होऊन गेले नर्मदा काठी, फार मोठे संत, कोकसरला त्यांची समाधी आहे. ते म्हणायचे की मूर्ख लोक म्हणतात की हे पाणी वाहत आहे, खरं तर हे सोनं वाहत आहे. आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही एवढं म्हणता तर दाखवा आम्हाला. त्यांनी कमंडलू बुडवला आणि काढलं तर मोहराच्या मोहरा त्याच्यातनं आल्या बाहेर. त्यामुळे तुम्ही आधी ठेवल्या असणार आणि आम्हाला हे दाखवताय, आम्ही सांगू तिकडनं काढून दाखवा. मग त्यांना बोटीने आतमध्ये अगदी मध्य धारेत घेऊन गेले. तिकडे त्यांनी कमंडलू बुडवल्यावर त्यांची श्रद्धा होती की हे सोनं वाहत आहे, सगळं वैभव परमेश्वराचं इकडे वाहत आहे. या श्रद्धेमुळे त्यांच्या कमंडलूमध्ये ते मोहराच प्रकट झाला तिकडे सुद्धा. म्हणजे लक्ष्मी प्राप्ती सुद्धा ती त्याच्याने होते.
राजा वश करणं हे काही आता आपल्याला कोणाचा काही म्हणजे तो गोल असेल किंवा ते ध्येय असेल असं मला वाटत नाही, पण ते सुद्धा होऊ शकतं. पिंपळाच्या झाडाखाली बसून आता राजाच राहिला नाही तर वश कोणाला करणार. कन्या प्राप्ती, देवी मंदिरामध्ये नर्मदा सहस्त्रनामाचा पाठ केला, हे तुमच्या गावात सुद्धा बरं का, जिकडे जिकडे आपण ऐकतोय नर्मदा सहस्त्रनामाचा पाठ जर तुमच्या गावातल्या कुठल्याही शिव मंदिरात, विष्णू मंदिरात, विठ्ठल मंदिरात किंवा देवी मंदिरात केल्यानंतर प्रत्येकाचं फळ दिलेलं आहे, पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. देवी मंदिरात केलं तर कन्येची प्राप्ती होते, म्हणजे ज्या वंशामध्ये मुलगी पाहिजे असते त्यांनी त्यासाठी सुद्धा पाठ करायला सांगितलेलं आहे. सौंदर्य प्राप्तीसाठी, सौंदर्य म्हणजे आत्मिक सौंदर्य, ते प्राप्त होण्यासाठी नर्मदा जलामध्ये उभं राहून पाठ करावा. तपाचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत पुराणामध्ये, आणि आपण तिकडे लक्ष दिलं तर ते आपल्याला मिळू शकतं. राज्य प्राप्ती होते, राज्य म्हणजे माझ्याच इंद्रियावरून माझं राज्य व्हावं, माझी इंद्रिय माझ्या ताब्यात यावी, हे राज्य प्राप्ती आहे. पारमार्थिकच मी विचार केला बरं का, मला काही असं कुठल्या राज्याचा मंत्री आणि हे वगैरे हे कधी मोह पडला नाही, आणि संतांना आणि ऋषींना तर कधीच पडलेला नाही. पण तरी त्यांनी सामान्य जीवांना सांगितलंय, तुला स्वतःवर ताबा मिळवायचा असेल तर नर्मदा सहस्त्रनामाचं नदीच्या काठी बसून, असं त्यांनी म्हटलं नाही, नर्मदेच्या काठीच बसा म्हणून म्हटलेलं नाही. आपल्याला जी जवळची नदी आहे त्या नदीच्या काठावर बसून नर्मदा सहस्त्रनामाचा पाठ केल्यानंतर आपोआप तुमची इंद्रिय तुमच्या ताब्यात येतील आणि ती स्वरूप साम्राज्याची प्राप्ती तुम्हाला होईल. विद्या प्राप्ती, ब्रह्मवृक्ष म्हणजे पळसाचं झाड आहे, ब्रह्मवृक्ष म्हणतात त्याला. म्हणजे आपण मुंजीमध्ये पळसाची काठी हातात देतो ना मुलांच्या, त्याला ब्रह्मवृक्ष म्हटलेलं आहे. तर त्या ब्रह्मवृक्षाच्या खाली म्हणजे तळाशी, त्याच्या मुळाशी बसून नर्मदा सहस्त्रनामाचा पाठ केल्यानंतर समस्त विद्यांची प्राप्ती होते. विद्या म्हणजे जी मोक्ष विद्या आहे, जी परमेश्वराला भेट होते त्याला विद्या म्हणतात. आणि सर्व सिद्धी प्राप्तीसाठी निशीथकाली म्हणजे रात्री 12 तुरीय संध्या म्हणतात, ह्या मंदिरात शिवालयामध्ये जर पाठ केला निश्चित काळामध्ये म्हणजे रात्री 12 तुरीय संध्येमध्ये, तर सर्व सिद्धी प्राप्ती होते. ज्या सिद्धी आपल्याला पाहिजे, सगळ्यात मुख्य सिद्धी म्हणजे अमृत सिद्धी, आत्मतत्व जाणून घेणं, हे इतक्या श्रेष्ठ साधना आहेत, ह्या परिक्रमावासींनी कराव्यात अशा अपेक्षांनी लिहिलेल्या आहेत. बरोबर. आणि स्वतःचं कल्याण करून घेऊन समाजाचं कल्याण करावं, ह्यासाठी ही पुराणं लिहिलेली आहेत आणि हे उपाय दिलेले आहेत. तर परिक्रमा करताना म्हणजे तुम्ही करा परिक्रमा, कोणी करावी कोणी करू नये आपण काही सांगू शकत नाही. गुरूंनी जर आज्ञा दिली असेल तर करावी परिक्रमा, जरूर करावी. मग त्यावेळेला संख्येचाही काही आपल्याला हे राहत नाही. गुरूंनी अगदी 300 शिष्यांना सांगितलं परिक्रमा करा असे कुठलेही गुरु सांगत नाहीत. पण सांगितली असेल तर परिक्रमा जरूर करा, पण ती आत्मलाभासाठी आहे, माझ्या प्रारब्ध संपवण्यासाठी आहे. आणि नर्मदा कवच, नर्मदा सहस्रनाम, नर्मदा लहरी हे पाठ नसतील तरी, आता मी म्हटलं त्याप्रमाणे की माझी मोठी बहीण प्रवरालीबाई आणि मी, आम्ही ते रेकॉर्ड केलंय सगळ्यांसाठी. तर ते प्रथम घरी राहून ऐकायचंय. ते ऐकून नर्मदेबद्दल जेवढा नर्मदा हा शब्द उच्चारल्यानंतर जर डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर नर्मदेची भक्ती जागृत झालेली आहे आपल्यात. आणि जिच्यावर आपली भक्ती असते, जे गणपतीवर आपली भक्ती आहे, त्याच्या आजूबाजूला आपण कागद आणि कचरा टाकत नाही कधी. तो भाग जसा घरी स्वच्छ ठेवतो तसं नर्मदा ही माझी आराध्य देवता आहे. नुसतं तिच्या आरत्या ओळख काही होणार नाही. तो भाव जागृती ज्यावेळेला होईल तेव्हाच नर्मदा परिक्रमा करा, की ही माझी आई आहे आणि ही कुठेही अस्वच्छ राहता कामा नाही. हा भाव जागृत झाला या उपासनेने की मग तुम्हाला सर्व सिद्धी द्यायला ती बसलेलीच आहे. म्हणून ती जगदानंदी म्हटले, जय जगदानंदी, जगाला आनंद देण्यासाठी ती आलेली आहे. प्रत्येक म्हणजे आता नर्मदा रहस्यामध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक पर्वताला आपलं एक सूक्ष्म शरीर असतं, प्रत्येक नदीला सूक्ष्म शरीर असतं. आपण जर स्थूल शरीर तिचं अस्वच्छ ठेवायला लागलो तर तिचं सूक्ष्म शरीर कृश व्हायला लागतं आणि ती पुण्यदायिनी राहत नाही. तेव्हा आता आपल्यावर जबाबदारी पुराणांनी घातलेली आहे की आपण जेवढं तिचं बाह्य स्वच्छता ठेवू तेवढं तिचं सूक्ष्म शरीर पुष्ट होईल आणि ती पापनाशिनी आणि पुण्यदायिनी राहील. तर पुढच्या पिढ्यांचं पाप नष्ट व्हावं यासाठी हा स्त्रोत जिवंत ठेवायचा असेल तर बाहेरून तिची स्थूल सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे. तर एवढे पथ्य पाळावीत आणि जरूर नर्मदा परिक्रमा करावी.
उदयनजी, नर्मदा परिक्रमा सोडून आत्मशुद्धीसाठी दुसरा कुठला उपाय तुमच्या सांगण्यामध्ये आहे का, माहितीमध्ये? कली संतरण उपनिषद म्हणून आहे, त्या उपनिषदामध्ये सांगितलंय की 3.5 कोटी जप झाल्यानंतर साधकाची चित्तशुद्धी होते. म्हणजे जप नाम हे सर्वश्रेष्ठ साधन गोंदवलेकर महाराजांपासून सर्व संतांनी नामाचीच महती गायली. त्यामुळे आधी आपल्या भक्ती जागृत होण्यासाठी नाम घ्यायचंय, ते गुरुमुखाने घ्यायचंय, शक्यतो गुरुमुखानेच घ्यायचंय. पण आम्हाला आता कुठला गुरु सापडत नाहीये. मग नाम घ्या, ज्या देवाचं नाव आवडतं ते नाव घ्यायला लागायचं. त्याची भक्ती आपल्यात वाढायला लागली की योग्य तो गुरु आपल्या आयुष्यात येतो. पण काही जणांचं असं म्हणणं असतं की आमचं नामामध्ये मन लागत नाही, काहीतरी असं शरीराने तपश्चर्या केल्याशिवाय आम्हाला समाधान मिळत नाही. पण नर्मदा परिक्रमा हा एकमेव उपाय नाही. मुदगल पुराणामध्ये मोरगावची द्वार यात्रा ही सुद्धा तितकीच श्रेष्ठ सांगितलेली आहे. 4च द्वार आहेत, पूर्वद्वार, दक्षिण द्वार, पश्चिम द्वार आणि उत्तर द्वार. जवळजवळ 80 किलोमीटर आपल्याला चालायचंय. पण ते सोवळ्याने चालायचंय आणि मौनात चालायचंय. 4 दिवसांची आहे. प्रतिपदेला पूर्वद्वार, द्वितीयेला दक्षिण द्वार, तृतीयेला पश्चिम द्वार आणि चतुर्थीला उत्तर द्वार, असं करून पंचमीला ही द्वार यात्रा संपते. म्हणजे 6 दिवसांची यात्रा आहे. अगदी सुरुवातीला अमावस्येला आपण जायचंय. मग तिकडे नग्नभैरव जो आहे मोरगावचा क्षेत्रपाल, जसं काशीचा कालभैरव आहे तसं मोरगाव क्षेत्राचा जडभरत क्षेत्र म्हणतात बरं का मोरगावला. तर त्या क्षेत्राचा जो क्षेत्रपाल आहे तो नग्नभैरव आहे. त्याला अमावस्येला विनंती करायची की आमच्याकडनं ही तपश्चर्या करून घे. उपास करायचा आहे 4 दिवस आणि त्या उपास करून अनशीपोटी ती यात्रा करून यायचंय. सकाळी निघायचंय. ते 3 पाडाव असतात प्रत्येक द्वाराचे, ते द्वार करून संध्याकाळपर्यंत आपण परत यायचंय आणि मोरयाच्या चिंतनात सतत राहायचंय, मौन पाळायचंय. मग आता 4-5 जण एकत्र गेल्यानंतर आपण सहज मौन पाळू शकतो की बाकीच्या 4 जणांना काही काम नाही, त्यांनी गप्प बसायचं. रस्ता विचारायचं, ते एकानेच फक्त तोंड उघडायचंय आणि तेवढ्याच पुरतं उघडायचंय. एवढं नियमन केलं तर नर्मदा परिक्रमेची आधी पूर्व तयारी तुमची होईल असं मला वाटतं. म्हणजे ज्यांना करायची आहे, मी स्वतः तसंच केलेलं आहे. आणि पहिल्यांदा द्वार यात्रा केली. द्वार यात्रेमध्ये काय काय आपल्याला त्रास होतोय, काय काय आपले लिमिटेशन्स आहेत ते लक्षात येतं. मग त्यानुसार आपण परमार्थच साधायचा आहे ना, तर परमार्थिकच उपाय पाहिजे. तसं हे द्वार यात्रा एक आहे. ज्यांना कोणाला नीट याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्यांना मी नक्की देईन ती माहिती. द्वार यात्रा पहिल्यांदा 5 दिवसाची करून बघा. पण तिला आत्ताचं जे नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनीला जे स्वरूप आलंय तसं येऊ देऊ नका. ज्यांना खरोखरच आवश्यक वाटते की मला तपश्चर्या आवश्यक आहे, माझी कर्म धुवून काढण्यासाठी आवश्यक आहे, त्यांनीच या यात्रांना जावं. बरोबर. आणि एक गिरीवलम म्हणून साऊथमध्ये आहे, म्हणजे तामिळनाडूमध्ये, तिरुवण्णमलईला. तिकडे पौर्णिमेला 15-15 लाख लोक यायला लागले आता. ती गिरीवलम सुद्धा अनवाणी करायची आहे यात्रा. गिरनार परिक्रमा आहे, ती तर केणी काकांमुळे खूप प्रसिद्ध झालेली आहे. तर एकच एक मार्ग असा कलियुगात ठेवलेला नाही, कारण प्रत्येकाला तिकडे जाता येणं किंवा नर्मदा परिक्रमा कमीत कमी 108 दिवस प्रत्येकाला नाहीत. मग त्यांनी काय करावं, तर मग द्वार यात्रेसारख्या ज्या छोट्या छोट्या यात्रा आहेत, चित्रकूटची परिक्रमा आहे, गोवर्धन परिक्रमा आहे, या आधी करावी. आणि अगदी ते जरी नाही झालं तरी आपल्या गावाची प्रदक्षिणा तरी करून आपलं गाव तरी समजून घ्यावं. पहिल्यांदा ते किती स्वच्छ आहे. आपल्या गावातही कितीतरी तीर्थक्षेत्र असतात. बरोबर. आणि तिकडे राहून त्या नर्मदेचं चिंतन जरी केलं तरी सुद्धा तेच फळ असं व्यास मुनी स्वतः सांगतात. बरोबर. की तुम्ही नर्मदेचं, म्हणजे एक श्लोकच आहे की स्मरणात जन्मजम पापम, दर्शनात त्रिजन्मजम, स्नानात जन्म सहस्त्रख्य पापम, हरती रेवा कलौ युगे. म्हणजे तिचं घरामध्ये नर्मदा सहस्त्रनाम, कवच इत्यादी तो जप केल्याने ह्या जन्मी आपण साठवलेलं पाप नष्ट होतं. व्यास सांगतात ना स्वतः. दर्शनात त्रिजन्मजम, नुसतं तिचं दर्शन घेऊन आलं नर्मदा माईचं, स्पर्श सुद्धा नाही आवश्यक, नुसतं दर्शन घेऊन आलं तरी 3 जन्मातली पाप नष्ट होतात. आणि जर तिचं स्नान केलं, ते स्नान कसं करावं, तर साबण लावू नये. आपण आपल्याकडनं जेवढं पाळता येईल केमिकल तिच्यात कमीत कमी जातील. टूथपेस्ट वापरू नये.
आणि परिक्रमेचे अनेक नियम आहेत की आरशात बघू नये, कारण स्वरूप मी कसा दिसतो, माझी इमेज, लोकांनी मला ह्या स्थितीत बघितलं तर हा जो अभिमान आहे हा स्वरूपाच्या आड येतो. म्हणून ते नियम आहेत. मोडले तर काय मैया एकदम काय त्रिशूळाने मारते बिरते असलं काही कुठेही लिहिलेलं नाही तसं. बरोबर. त्यामुळे पण ते कशासाठी आहे हे समजून घेतलं ना की आपोआप आपल्याकडनं ते पालन होतं. म्हणून नियम आधी अभ्यासून घ्यायचे की हे का आहेत. कुठलाही संचय ठेवायचा नाही, कारण का पैसा हा महान शत्रू आहे साधकाला. प्रपंचात तो तितकाच उपयोगी पण आहे. मग साधनेच्या वेळेला मला पैशाचा आधार जर वाटत असेल तर नर्मदेचा आधार वाटणार नाहीये. मग नर्मदेच्या आधारापासून जर तो मला तोडतोय तर तो साधना काळात माझा शत्रू आहे. म्हणून मी कित्येक साधू असे बघितलेले आहेत की जे पैशाला हातही लावत नाही परिक्रमा करताना. आपण सांगतो की हा अरे ह्यांनी मला 500 रुपये दक्षिणा दिली, अमकं दिलं तमकं दिलं, पण ते साधू पैशाला हातही लावत नाही. मग त्यांचं कसं चालतं. बरोबर. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला बंधन, म्हणजे शिवलेले कपडे घालू नयेत. मी त्यांना विचारलं साधूंना की शिवलेले कपडे का घालायचे नाहीत परिक्रमेत, काय बिघडतं. मैयाला आवडत नाही. त्यामुळे मैयाचा संबंधच नाही म्हणाले. जिकडे शिवण आली तिकडे साठवण आली. मला काही साठवायचंच नाही, कुठेही खिसा नाहीये, पंचालाही खिसा नाहीये आणि नेशनाच्या यालाही खिसा नाहीये. साठवीन कशात. साठवणूकच नाहीये तिकडे. म्हणजे जे तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, पक्षी अजगर न करी संचित तयासी अनंत प्रतिपाळी. पक्षी काही साठवण करून ठेवत नाही, अजगर सुद्धा काही साठवण ठेवत नाही, पण तरी ते जगतात. तसा तू परमेश्वरावर विश्वास ठेवून तर बघ, तो परमेश्वर तुला जगवणार आहे. हा विश्वास वाढवण्यासाठी कुठलाही संचय न करता परिक्रमा करायची. जर करायची असेल तर मनापासून तिला शरण जाऊन तिचा विश्वास ठेवून. आता गंमत अशी, म्हणजे मला काही काय आठवतं ते सांगतो तुम्हाला, एडिट करून कमी करायचं ते करायच्यातलं. एक हिंदी मधलं गाणं आहे नर्मदेवरचं, अतिशय सुंदर आहे की मैया अमर कंठवाली तू है भोली भाली. त्याच्यामध्ये आहे नहीं हमारा कुटुंब कबीला नहीं तात और मात. म्हणजे मला काही कुटुंब कबीला नाही, कोणी आई नाही, बाप नाही, तूच माझी आहेस. अशी खूप करुण भावना आहे. तर ते भजन वगैरे म्हणतात. भजन झालं, भोजन प्रसादी झाली की घरी फोन लावतात. अगं पिंट्या जेवला का ग. पिंट्या म्हणजे नातू. आत्ताच तू काय म्हणाला बाबा, नाही हमारा कुटुंब कबीला नाही तात और मात, आणि आता तू 2 मिनिटात ते खोटं दाखवतोस. मग आपण काय प्रार्थना करतोय ना ही आधी समजून घेऊन मग परिक्रमा करावी अशी माझी विनंती आहे. मी काही ज्ञानी नाही आणि कोणी काय करावं हे सांगण्याचा अधिकारी पण मी नाहीये. पण मला असं वाटतं की आपला जो विरोधाभास आहे की आपण घाली लोटांगण म्हणताना सुद्धा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव असं म्हणतो, पण रक्षाबंधनाच्या वेळेला नाही, आज मंदिरात सेवेला नाही येता येत मला. अरे आत्ताच म्हणालाच ना की त्वमेव माता पिता त्वमेव. आपण जे म्हणतो त्याच्या सुद्धा साची प्रामाणिक नसू तर त्या प्रार्थनेपासून काही फायदा होणार नाही, त्या परिक्रमेपासूनही काही फायदा होणार नाही. म्हणून आधी श्रद्धा बळकट करण्यासाठी घरी उपासना करायची आणि मग पूर्ण तयारीनिशी नर्मदा काठी पारमार्थिक तयारी. बाकी कपडे आणि औषधं ती काय न्या किंवा नेऊ नका, पण आधी पारमार्थिक तयारी मात्र करायला पाहिजे, तरच परिक्रमेला जावं. उदयनजी, तुम्ही आज इथे येऊन आम्हाला नर्मदा परिक्रमेविषयी आणि इतरही बरीच धार्मिक माहिती दिली, त्याबद्दल भारत भ्रमंती चॅनल तर्फे मी तुमचे आभार मानतो. तसेच प्रेक्षकांतर्फे पण मी तुमचे आभार मानतो. नर्मदे. नर्मदा माईकडे बघता बघता जो कवी नसतो त्याला सुद्धा काव्य स्फुरतं, कारण ती सौंदर्यवती आहे, आत्मिक सौंदर्याने नटलेली आहे. परिक्रमेत सकाळ दुपार संध्याकाळ रात्र माईशिवाय आपल्याला ध्यास नसतो. तर त्या भावावस्थेमध्ये एक काव्य जे स्फुरलं ते मी आज नर्मदा माईची आरती म्हणून तेच म्हणतोय. मात श्री नर्मदे हर, होता पहाटेची वेळा, नेसे केशरी पाटोळा. होता पहाटेची वेळा,
नेसे केशरी पाटोळा, दोन डोळ्यांच्या ज्योतीने रेवे ओवाळीतो तुला, दोन डोळ्यांच्या ज्योतीने रेवे ओवाळीतो तुला. सूर्य चढता माथ्यानी नेसे सोनेरी पैठणी, सूर्य चढता माथ्यानी नेसे सोनेरी पैठणी, रेवा त्रैलोक्याची राणी खेळे लाटा लाटा तुनी, रेवा त्रैलोक्याची राणी खेळे लाटा लाटा तुनी. उन्हे कलता जराशी नेसली साडी आकाशी, उन्हे कलता जराशी नेसली साडी आकाशी, रेवा मिळे सागराशी जैसी वृत्ती आत्मयाशी, रेवा मिळे सागराशी जैसी वृत्ती आत्मयाशी. मध्यरात्रीचा चंद्रमा पूर्ण भरामध्ये आला, मध्यरात्रीचा चंद्रमा पूर्ण भरामध्ये आला, नेसे त्याच्या स्वागताला रेवा काळी चंद्रकळा, नेसे त्याच्या स्वागताला रेवा काळी चंद्रकळा. रात्रंदिवस पाहून गेले मन हे मोहून, रात्रंदिवस पाहून गेले मन हे मोहून, माय रेवेच्या वेडात वेडावला उदयन, माय रेवेच्या वेडात वेडावला उदयन, माय रेवेच्या वेडात वेडावला उदयन. मातश्री नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.